आज आपण सगळ्यात सोपी नानकटाईची इथे रेसिपी बघणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. फक्त पिठं मिक्स करायचे नाही. याच्यामध्ये आपण बटर वापरलेलं आहे, नाही तूप वापरलेलं आहे, नाही डालडा वापरलेला आहे. तरीसुद्धा अगदी मार्केटसारखी खुसखुशीत अशी आपली नानकटाई बनून तयार होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चाळणी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप इथे मैदा घ्यायचा आहे. कपाच्या ऐवजी तुम्ही एखादी वाटी किंवा मग ग्लास सेट करू शकता. त्यानेच आपल्याला सगळे मापं मोजून घ्यायचे म्हणजे आपली नानकटाई अजिबात चुकणार नाही, परफेक्ट होईल. तर हा आहे आपला मैद्याचा दुसरा कप. माझ्याकडे मेजरिंग कप्स आहेत म्हणून मी कपाने मोजून घेतलेले आहे. हे चाळून घ्यायचे. त्याच कपाने आपल्याला याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या फुटल्या जातात आणि बेसन पीठ आपलं एकसारखं आपल्याला मिक्स करताना भेटतं. नाहीतर त्याच्या ज्या गाठी आहेत त्या तशाच राहू शकतात. त्याच्यानंतर 1/4 कप याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. बारीकच रवा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून तुम्ही तो वापरू शकता. तर वाटीने मोजून घेणार असाल तर तुम्ही 4 टेबलस्पून याच्यामध्ये रवा घातला तरीही चालेल. त्याच्यानंतर 1.5 कप याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची, ती सुद्धा चाळून घ्यायची आहे. याच्यामध्येच आपल्याला 2 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. इथे आपण 2 कप मैदा वापरलेला आहे, त्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये 2 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. जर तुम्ही 1 कप मैद्याची इथे नानकटाई बनवत असाल तर 1 टीस्पूनच आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायची. हे सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जी बेकिंग पावडर आपण याच्यामध्ये घातलेली आहे ती पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होते. तर याच्यानंतर आपल्याला त्याच कपाने 1 कप भरून आपल्याला इथे तेल वापरायचं आहे. तेल घेताना ज्याला वास नाही आहे असंच रिफाईंड जे तेल आहे ते वापरायचं आहे. कोणत्याही कंपनीचं इथे तुम्ही तेल वापरू शकता. बटर, तूप किंवा डालडा काहीही वापरण्याची गरज नाही आहे. तेलाने सुद्धा अप्रतिम अशी आपली नानकटाई तयार होते. चवीमध्ये फरक पडत नाही. तुम्हाला सुरुवातीला हे मळताना असं वाटेल की तेलाचा वास येतो, पण जेव्हा आपली नानकटाई बेक होते खूप सुंदर अशी आपली नानकटाई तयार होते, अजिबात वाटणार नाही. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून हे मळून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तेलामध्येच हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचे. अगदी हलका त्यांनी मिक्स करायचे. जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो तसं अजिबात करायचं नाही आहे. फक्त हे सगळे पीठ आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे. तर जसं लागेल तसं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे. जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. या प्रमाणामध्ये घेतलं तर तेल जास्त वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. 1 कप जे तेल आहे ते बरोबर होतं. तर मी या पद्धतीने मिक्स करते. त्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा. तर याचा एक गोळा तयार होतोय. आपल्याला याचा एक बॉल घ्यायचा आहे आणि त्याचा एक छान मऊसूत असा पेढा तयार होतोय का ते चेक करायचे. तर तुम्ही पाहू शकता याला अजिबात क्रॅक पडत नाही आहे. छान मऊसूत असा पेढा तयार होतो. तसं दाबून बघायचं नाही. दाबल्यानंतर याला क्रॅक्स पडतातच. पण असा आपण एक पेढा बनवला तर छान मऊसूत पेढा तयार होतो. म्हणजे आपलं जे मिक्सचर आहे ते एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून घेतलेला आहे. त्याने आपल्याला सगळ्या नानकटाई आहेत त्याचे छान पेढे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळ्या नानकटाई एकाच साईजच्या तयार होतील. तुम्हाला छोट्या साईजच्या बनवायच्या असतील किंवा याच्यापेक्षाही थोड्याशा मोठ्या साईजच्या बनवायच्या असतील तर तुम्ही या प्रकारे याचे पेढे बनवून घेऊ शकता. तर मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला डेकोरेशनसाठी काही पिस्ताचे काप लावायचे आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर लावा, नाही लावले तरीही चालतील. तर काही नानकटाई मी इथे मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहे. तर 180 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला मायक्रोवेव्ह सुरुवातीला प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 12 मिनिटासाठी ही नानकटाई आहे ती बेक करून घ्यायची आहे. जी तेलाची नानकटाई आहे 12 मिनिटामध्ये डार्क रंग येतो. तर तुम्हाला थोडा फिकट रंग हवा असेल तर 10 मिनिटासाठी बेक करू शकता. तर काही नानकटाई आपण इथे गॅसवर बेक करणार आहोत, तेही आपल्या पॅनमध्ये. यालासुद्धा मी काही ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे. गॅस अजिबात चालू नाही आहे. जेव्हा बेक करायची तेव्हाच चालू करायचा आहे. आपला तवा अजिबात तापलेला नाही आहे. त्याच्यावर आपले पॅन ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच गॅस चालू करून आपल्याला मीडियम फ्लेमवर
2 मिनिटासाठी सुरुवातीला ही नानकटाई बेक करून घ्यायची आहे. तर 7:09 झालेले आहेत बघा. 7:11 आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची. लो फ्लेमवर आपल्याला ही 15 मिनिटासाठी बेक करून घ्यायची आहे. जेव्हा आपण तुपाची नानकटाई बनवतो तेव्हा वेळ थोडासा जास्त लागतो. जर तुपाची नानकटाई बनवणार असाल तर 18 मिनिटासाठी बेक करायची आहे. तूप घालून नानकटाई केलेले व्हिडिओसुद्धा आपण याच्या अगोदर पोस्ट केलेले आहेत. तर बरोबर त्याच्यानंतर 15 ते 16 मिनिटानंतर नानकटाईचा रंग तुम्ही पाहू शकता. तर सुरुवातीला नानकटाई खूप जास्त सॉफ्ट असते. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ती पलटून दुसऱ्या साईडनी टाकायची आहे, म्हणजे दुसऱ्या साईडनी रंग छान येईल. जर तुम्हाला असाच रंग हवा असेल तर पलटण्याची काहीच गरज नाही आहे. गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. बरोबर 15 ते 16 मिनिट झाले त्याच्यानंतर की गॅस बंद करायचा आहे. बंद गॅसवरच आपल्याला ही नानकटाई दुसऱ्या साईडनी आप्पे पॅन गरम असतं त्याच्यावरच छान रंग येतो बघा. असा रंग हवा असेल तर तुम्ही पलटून ठेवू शकता. आणि जी मायक्रोवेव्हमध्ये बेक केलेली नानकटाई आहे ती तुम्ही पाहू शकता या रंगावर झालेली आहे. याच्यापेक्षा फिकट रंग हवा असेल तर तुम्ही 10 मिनिटासाठीच नानकटाई बेक करून घ्यायची आहे. मस्त क्रॅक पडलेले आहेत. जेव्हा आपण गॅसवर बेक करतो नानकटाई तेव्हा असे क्रॅक्स पडत नाही. आणि ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये जेव्हा बेक करतो तेव्हा त्याला खूप छान असे क्रॅक्स पडतात. तर हे जे नानकटाईचे बॉल्स आहेत ते बनवून तुम्ही बेकरीमधून सुद्धा भाजून आणू शकता. बेकरीवाले हे भाजून देतात. तर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही बेकरीमधून हे भाजून आणू शकता. मस्त अशी अप्रतिम आपली नानकटाई तयार झालेली आहे. अशी वाटणारच नाही की याच्यामध्ये तूप किंवा डालडा तुम्ही वापरलेला नाही आहे. तेलाची सुद्धा नानकटाई अप्रतिम होते. कमीत कमी खर्चामध्ये एवढी सुंदर अशी नानकटाई तयार होते. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, विकायची असेल तरीही तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये या प्रकारे नानकटाई बनवून याच्या ऑर्डर्स तुम्ही घेऊ शकताय. काही याच्यावर मी ड्रायफ्रुट्स लावलेले नाही आहेत. खूप सुंदर अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. अजिबात वाटत नाही की याच्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला आहे. तर मी एक नानकटाई इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. तर किती छान खुसखुशीत अशी नानकटाई झालेली आहे. जशी आपण मार्केटमधून नानकटाई आणतो त्याचप्रमाणे नानकटाई तयार झालेल्या आहेत. पण एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा नानकटाई आपली गरम असते तेव्हा अजिबात त्याला हात लावायचा नाही आहे. पूर्णपणे जेव्हा नानकटाई थंड होते तेव्हाच त्या भांड्यातून आपल्याला काढायची आहे. कारण मऊ असते, ती तुटते. तर आपल्याला असं वाटू नये की आपली नानकटाई बेक झालेली नाही आहे. तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची नानकटाई एकदम परफेक्ट होईल. आणि वाटणारच नाही आहे की तुम्ही ही घरी बनवलेली आहे. मार्केटसारखीच परफेक्ट नानकटाई तुम्ही ही घरच्या घरी बनवू शकता. आणि ही नानकटाई तुम्ही एकदा बनवून भरपूर दिवसांसाठी स्टोअर करू शकता. साधारण 2-3 महिन्यासाठी ही आरामशीर राहते.